हॅलो. सन्मान्य श्री प्रणय पेडणेकर, आपण जर कुठे असाल तर कृपया आमच्या कॉमेंट्री कक्षाकडे, आमच्या अतिथी कक्षामध्ये येऊन आपण स्थानापन्न व्हायचं आहे. सन्मान्य श्री प्रणयजी पेडणेकर. हॅलो. 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 शिवांश 11 नवगाव विरुद्ध बिरवाडी अशी लढत मैदानाच्या आतमध्ये सुरू होण्याची सूचिन्ह आपल्याला पाहायला मिळत आहेत. टॉस जिंकली आहे बिरवाडी क्रिकेट संघाने. फिल्डिंग करण्याचा घेतला निर्णय. दोन्ही संघांना पुन्हा एकदा आम्ही वॉर्न करतो, तुमचा 12th मॅन कॉमेंट्री कक्षामध्ये पाठवा. आणि पहिला चेंडू पडल्यानंतर संग्राम खेऊर साहेब, आपण जर कुठे असाल तर कृपया आमच्या अतिथी कक्षामध्ये येऊन आपण स्थानापन्न व्हायचं आहे. पहिला चेंडू पडल्यानंतर बरोबर 20 मिनिटांच्या आतमध्ये पहिली इनिंग समाप्त झाली पाहिजे. 2 वाजून बरोबर 15 मिनिटं झाली आहेत, त्यामुळे 2:30 वाजून 5 मिनिटांनी पहिली इनिंग संपली पाहिजे. याची फिल्डिंग करणाऱ्या संघाने विशेष काळजी घ्या. सामन्याला सुरुवात होईल. पहिल्या षटकातील पहिला चेंडू प्रेषित गोलंदाजी मार्कवरती. स्ट्रायकिंग इनला फलंदाज कमलाकर. कमलाकर दादले आणि दिगंबर हमने ही फलंदाजांची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला दिसते. दोन्ही विस्फोटक फलंदाज जरूर आहेत, मात्र प्रेशर देखील असेल. गोलंदाजी मार्कवरती तितकाच दर्जेदार कंजूसी षटक टाकण्यासाठी ओळखला जाणारा गोलंदाज प्रेषित बॉलिंग मार्कवर. पहिला चेंडू खूप नियंत्रित टाकलाय या गोलंदाजाने. लेग ब्रेक चेंडू होता. चेंडू हवेमध्ये खेळलाय. हवेत विरलेल्या चेंडूचं झिलात रूपांतर करण्यासाठी क्षेत्ररक्षक शर्तीचे प्रयत्न करतायत, मात्र स्क्वेअर लेग क्षेत्रात चेंडू अडवला जाईल. चेंडूची परती होते. मैदानाच्या आतमध्ये दुहेरी धावांची लहर उठली आहे. कृपया मंडळाचे स्वयंसेवक आपण सीमारेषे दिशेने जायचं आहे, कारण अतिशय महत्त्वाचे सामने आता आपल्याला पाहायला मिळतील. त्यामुळे एखादा निर्णय देणं पंचांना आणि आयोजन कमिटीला सोपं जावं, यासाठी कृपया आपण सहकार्य करा. अनिवार्य पॉवर प्लेचं पहिलं षटक. 2 क्षेत्ररक्षक तुम्ही बघतात 30 यार्ड सर्कलच्या बाहेर. गोलंदाजी मार्कवरती प्रेषितचा पुलर लेनचा चेंडू. अपील तर निश्चित केलं होतं. लेग बायचा सिग्नल आलाय. अतिरिक्त धावेने धावसंख्या धावफलकावरती जाईल 3 धावांवर. 3 धावा असं धावफलक. मान्यवरांचं या ठिकाणी आगमन होत आहे. त्यांचं टायगर ग्रुप वडवलीच्या वतीने आम्ही मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. आप आए बहार आई. अनिवार्य पॉवर प्लेच्या पहिल्या षटकात धावा बनवण्याचा प्रेशर देखील आहे. यावेळेला मोठा फटका, ताकद, एलिव्हेशन, लंबाई आणि दुरी. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे आलाय पहिला षटकार. धावसंख्येने आता मात्र छलांग उडी घेतली आहे. 9. समोरच्या दिशेने खेळलाय. बॉलरच्या डोक्यावरून चेंडू 1 बाउन्स. वेग कमी होता चेंडूचा. क्षेत्ररक्षक खूप दुरून आलाय, लांबून प्रवास करून चेंडू अडवलाय. चेंडूची फेकी केली आहे. धावसंख्या धावफलकावरती परावर्तित झाली आहे. 11 धावा. मॅजिकल फिगर, नेल्सन फिगर, डबल 1. पहिल्या षटकाचा खेळ आहे प्रगतीपथावर. या षटकातील अंतिम चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज प्रेषित. यावेळेला औरपेच खराब चेंडू. योग्य नसीहत. खराब चेंडूला त्याची योग्य जागा दाखवली आहे. औरपेच चेंडू आणि या चेंडूला पाठवलंय स्क्वेअर लेग सीमारेषेच्या डोक्यावरून. आलाय षटकार.
दोन मोठ्या फटक्यांनी धावसंख्येने उडी घेतली आहे तब्बल 17 धावांवरती. 17 धावा. प्रथम फलंदाजी करतोय मैदानाच्या आतमध्ये शिवांश 11 नौबाग क्रिकेट संघ. आपण रायगड परिसरामध्ये आहोत. रायगड जिल्ह्यातील एक मानाची क्रिकेट स्पर्धा आपण पाहतोय. समालोचन कक्षातनं मी अमोल जमदाडे आपलं सगळ्यांचं टायगर ग्रुपच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. या संपूर्ण स्पर्धेसाठी आपल्याला पंच म्हणून लाभलेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक ख्यातनाम पंचांची जोडी. 3 पंच आहेत आमच्या या स्पर्धेसाठी. प्रमोदजी ठाकूर सर, संदीपजी रुद्रे सर आणि रामप्रसादजी शिर्के, MCA महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे मान्यताप्राप्त पंच. समालोचन कक्षामध्ये आमच्यासोबत जोडले गेलेत लक्ष्मण खेलोजी सर दिघीवरून आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये आहेत. सर तुमचं स्वागत. आमच्यासोबत गुणलेखन करतायत मयूरजी चोगले. यूट्यूबच्या माध्यमातून संपूर्ण सामन्यांचा आणि या संपूर्ण स्पर्धेचं आपण प्रेक्षेपण पाहतात. त्यामध्ये आविष्कार येवले, विराज पाटील, सिद्ध पाटील, सार्थक घरत, सुरेंद्र कुमावत या सगळ्यांच्या साथीनं कॉमेंट्री बॉक्समधून टायगर ग्रुप वडवली आयोजित भव्य ओरम टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेतील आजच्या दुसऱ्या दिवसातील 4थ्या लढतीमध्ये आपलं सगळ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत. गोलंदाजीमध्ये बदल झालाय. गोलंदाजी मार्कवरती विलास ठीक आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या एंडकडून आणि त्याच्या समोर असेल धडाकेबाज फलंदाज कमलाकर. मोठ्या फटक्यांसाठी ओळखला जातो हा खेळाडू. मात्र या मॅचमध्ये काय करेल? समोरच्या दिशेने उडवलाय. लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक आहे, प्रोटेक्शन आहे. लॉंग ऑफ क्षेत्ररक्षकाच्या सेफ हँड्समध्ये चेंडू थांबलाय. विकेटचं पतन. पहिला धक्का मिळालाय. कमलाकरला जावं लागेल तंबूच्या दिशेने. दादले टेनिस क्रिकेटच्या विश्वामधील एक मोठं नाव. यावेळेला मात्र स्वस्तामध्ये माघारी परतलाय. व्यक्तिगत 2 धावांचं योगदान त्याने दिलंय. मात्र प्रत्येक सामना वेगळा असतो मित्रांनो. प्रत्येक स्पर्धा वेगळी असते. कधी कधी एका खेळाडूचा दिवस असतो तर कधी एखाद्या खेळाडूचा दिवस नसतो. नाव एका दिवसामध्ये होत नाही, मात्र एक दिवस नक्की होतं. मेहनत करा, संघर्ष करा. संघर्षाचं दुसरं नाव विजय आहे. त्यामुळे तुम्ही जर मॅचमध्ये संघर्ष केलात, चांगला खेळ दाखवलात, 100% एफर्ट दिलात, तुमच्या संघाचं, तुमचं आणि त्याचबरोबर तुमच्या गावाचं नाव खूप मोठं होतं क्रिकेटमध्ये. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल होईल. विनोद 3ऱ्या क्रमांकावरती विनोद वाटकरे हा फलंदाज. खूप मोठी जबाबदारी असेल. संघाची डुबणारी नौका त्याला किनाऱ्यापर्यंत पोचवायची आहे. पहिला धक्का मिळालाय. आघाडीचा फलंदाज तंबूच्या आसऱ्याला परतलाय. एक प्राइझिंग विकेट हाती लागली आहे. गोलंदाज विलासच्या पहिल्या चेंडूमध्ये त्याने हादरा दिलाय पंचांच्या उजव्या हाताकडून. पुलरलेनचा चेंडू आल्या प्रहार करण्याचा पवित्रा. क्षेत्ररक्षकाने या ठिकाणी चेंडू सुरेख अडवलाय. संभाव्य चौकार रोखलाय आणि त्यानंतर जोपर्यंत समांतर फेकी आली गोलंदाजच्या दिशेने, चित्त्याच्या वेगाने, झटपट वेगाने 2 धावांची लहर. धावसंख्या धावफलकावरती परावर्तित होईल. 19 धावा, 1 बाद 19 असा धावफलक. 1 षटक 2 चेंडूंचा खेळ आतापर्यंत समाप्त झालाय. प्रथम फलंदाजी करतोय शिवांश 11 नौबाग क्रिकेट संघ, जो टॉस हरलाय. मात्र मॅच कोण जिंकेल याची उत्सुकता आहे क्रीडा रसिकांमध्ये. विलासचा ऑफसाईड ऑफ स्टंप चेंडूला पीच केलंय. ऑफ स्टंपच्या बराचसा बाहेर आहे आणि त्यानंतर पंचांनी आपले बाजू खोललेत. अतिरिक्त धावेने धावसंख्या धावफलकावरती जाईल 20 धावा. अक्षर पटेल चा हा जर्सी क्रमांक आहे 20 अशी धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळेल. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपण बघतोय विलासला. आतापर्यंत खूप चांगली गोलंदाजी. यावेळेला कॉपी बुक स्टाईल. क्षेत्ररक्षकाने कोणताही पर्याय नव्हता, केवळ हात दाखवलाय चेंडूला क्षेत्ररक्षकाने. टायमिंग बेंबी साल. चेंडू गेलाय सीमा रेखा पार. विराट कोहली स्टाईलने चेंडू फरार. आलाय चौकार. टायगर ग्रुपचं हे टायटल सॉन्ग आपण ऐकतो. टायगर ग्रुप लोकांच्या मनामनात, लोकांच्या घराघरात पोचलाय आपल्या कामाने.
यावेळेला और पिच आहे. इस शॉट के लिए कोई फील्ड नहीं सजा सकती. चेंडू सीमारेषेच्या पलीकडे आलाय षटकार. अलिबाग जिल्ह्यातील एक टेनिस क्रिकेटच्या जगतातील मोठा सितारा विनोद विनोद वाटकरे 40+ चा हा खेळाडू आहे. म्हणजे वय वर्ष 40 त्याच्या पलीकडे हा खेळाडू बघा किती चांगला खेळ सादर करतोय. म्हणजे या खेळाडूने ऐन उमेदीमध्ये कित्येक मैदानं गाजवली असतील. मित्रांनो, प्रत्येकाचा काळ असतो. कोणी गाजवलेला असतो, कोणी गाजवत असतं आणि कोणी गाजवायचा बाकी असतो. मात्र प्रत्येकाचा काळ नक्की असतो. स्ट्रायकिंग इनला फलंदाज विनोद. एक चौकार एक षटकार. आतापर्यंत 3 चेंडूंचा सामना केलाय. 12 धावांची व्यक्तिगत खेळी त्याने साकारली आहे. धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्येने उडी घेतली आहे तब्बल 30 धावांवरती. दुसऱ्या षटकाचा खेळ अजूनही प्रगतीपथावरती. कृपया दुसरा चेंडू लगेचच द्यायचा आहे, कारण 20 मिनिटांमध्ये तुमची इनिंग संपली पाहिजे याची काळजी घ्या. मॅच बॉल आलाय. एक षटक 4 चेंडूंचा खेळ. एक षटक 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत थांबलाय. धावसंख्या आहे 30. एका गड्याच्या मोबदल्यात 30. प्रथमतः फलंदाजी करत असतानाच शिवांश 11 नौबाग नौगाव क्रिकेट संघ. ऑप्टमच्या बाहेर नो बॉल आहे. नो बॉलचा इशारा आलाय, कारण पिचच्या बाहेर चेंडू पिच केलाय आणि त्यामुळेच विकेटच्या बाहेर चेंडू टाकलाय. पंचांनी नो बॉल घोषित केलाय आणि त्यानंतर बघा गोलंदाजाच्या जखमेवरती मीठ चोळणारा देखील इशारा आलाय. अर्थातच फ्री हिटचा मनपसंत मनाजोगा फटका खेळण्याची संधी असेल स्ट्रायकिंग एंडच्या फलंदाज विनोदकडे. क्षमता तर जरूर आहे या खेळाडूकडे, त्याने आतापर्यंत सिद्ध केली आहे क्षमता. विनोद स्ट्रायकिंग एंडला. फ्री हिटचा चेंडू ऑफ स्टंपच्या बाहेर. पंचांनी पुन्हा एकदा बाजू खोललेत. वाईडिश यॉर्कर लाईनचा प्रयत्न करण्यात केला जातोय गोलंदाजाकडून, मात्र हा प्रयत्न असफल ठरलाय. चेंडू वेगवान गेला यष्टीरक्षकाकडे, मात्र दिशा भरकटलाय आणि त्यानंतर दशाही भरकटली आहे. धावसंख्या 32. विलास थोडंसं लांबलेलं आणि अतिशय महागड षटक. ओरपी चेंडू समोर खेळण्याचा प्रयत्न. लॉंग ऑन बाउंड्री वरून चेंडू 1 बाउन्स. सीमा रेषेच्या पलीकडे आलाय चौकार विनोदच्या बॅटमधून. या षटकातील अंतिम चेंडू टाकण्यासाठी गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज विलास. पंचांच्या उजव्या हाताकडून अक्रॉस लाईनचा वापर. यावेळीला फसलाय प्रयत्न. अंतिम क्षणी प्रयत्नच राहिलाय. चेंडू तेज तरार गेलाय यष्टीरक्षकाच्या दिशेने. धावसंख्या थांबली आहे 2 षटकांच्या सांगते अखेरीस एका गड्याच्या मोबदल्यात 36 धावा. प्रथम फलंदाजी करत असताना शिवांश 11 नौगाव क्रिकेट संघ. मॅच फास्ट चालू ठेवा. 2:30 वाजलेत. 2 षटकांसाठी तुम्ही 15 मिनिटं घेतलात, त्यामुळे कृपया फिल्डिंग करणाऱ्या संघाने लक्ष द्या. अजून 5 सामने खेळायचे बाकी आहेत. घड्याळाकडे लक्ष द्या. वेळ आपलं काम करते, आपण आपलं काम करूयात. वेळेचं बंधन पाळा. क्रिकेट असो किंवा जीवन, वेळेचं बंधन प्रत्येकाने पाळायचं आहे, कारण एकदा गेलेली वेळ आयुष्यात परत कधीच येत नाही. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज
आतिश. ठीक आहे, आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या एंडकडून सज्ज होईल. वेळेचं नियोजन करा. जीवनामध्ये तुम्हाला यशस्वी व्हायचं असेल तर वेळेचं नियोजन करावं लागेल आणि जर वेळेचं नियोजन केलात तर तुम्ही जीवनामध्ये यशस्वी व्हाल. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केलाय. चेंडू जरी नीट बॅटवरती आला नसला तरी देखील चेंडू गेला मिड विकेट क्षेत्रापर्यंत आली आहे. एक धाव. जमिनीलगतचा हा फटका जमिनीला घरंगळ चेंडू डीपमध्ये गेला मिड विकेटला. धावसंख्येमध्ये एका धावेंची वृद्धी झाली आहे. धावसंख्या पोहोचली आहे 37 धावा. 2 षटक एका चेंडूचा खेळ आतापर्यंत आपण पाहिलाय. एका गड्याच्या मोबदल्यात 37 असा धावफलक आहे. शिवांश 11 नवगाव. चेंडू हवेमध्ये आहे. बॅटची लीडिंग एज. क्षेत्ररक्षक पोचलाय. लॉंग ऑफ वरून मिड ऑफ पर्यंत क्षेत्ररक्षक वेगाने पोचला. एक सुरेख असा झेल टिपलाय. विकेटचं पतन झालं. एकंदरीत दुसऱ्या फलंदाजाला जावं लागेल विनोदला तंबूच्या. तृप्तेश नवीन फलंदाज मैदानामध्ये चाललाय. मात्र त्याची पावलं किती काळ या खेळपट्टीवरती थांबतील येणारी वेळ येणारा काळ ठरवेल. गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. विनोद हा फलंदाज ज्याच्या बॅटमधून आपण 2 चौकार पाहिले 1 षटकार पाहिला. त्या फलंदाजाची विकेट्स मिळवली आहे गोलंदाज आतिशने. तृप्तेश फलंदाजी मार्कवरती सज्ज होईल. स्ट्रायकिंग एंडला पंचांच्या अगदी डाव्या हाताकडून गोलंदाजी मार्कवरती ठीक आमच्या अतिथी कक्षाच्या अगदी समोरून गोलंदाजीसाठी सज्ज झालाय. आपल्या गोलंदाजी बिंदूवरून गोलंदाज तयार आहे. आतिश स्ट्रायकिंग एंडला आहे. त्याच्या समोर विस्फोटक तृप्तेश. यावेळेला हा ट्रॅकर होता. तृप्तेशच्या कानामध्ये हाय हॅलो करून चेंडू यष्टीरक्षकाच्या गोदीमध्ये. धावसंख्या धावफलकावरती थांबली आहे 37 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. या षटकामध्ये आतामध्ये 3 चेंडू टाकलेत. केवळ 1 धाव खर्च केली आहे. यावेळेला देखील सुंदर चेंडू अतिशय सुरेख 1 बाउन्सचा वॉर्न दिला जातोय गोलंदाजाला. यानंतर या षटकामध्ये तू अशा पद्धतीचा चेंडू टाकू शकणार नाहीस अशी चेतावणी पंचांकडून दिली गेली आहे गोलंदाजाला. आतिशचं कौतुक करावं लागेल. आतापर्यंत 4 चेंडू त्याने टाकलेत. खर्च केले आहे केवळ 1 धाव. सुरेख गोलंदाजी. यावेळेला चेंडू बराच काळ हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक पोचेल का चेंडूपर्यंत आणि या षटकातील दुसरी सफलता. 5 चेंडूमध्ये खर्च केले आतिशने केवळ 1 धाव. धावसंख्या आहे 37 3 गड्यांच्या मोबदल्यात. थँक्यू डीजे. बघा मित्रांनो क्रिकेटचा खेळ किती रंग बदलतो. 2 षटकामध्ये होत्या 36 धावा आणि तिसऱ्या षटकातील 5 चेंडूमध्ये आली आहे केवळ 1 धाव. म्हणजे जवळपास तिसरं षटक समाप्तीच्या मार्गावरती आहे. 1 धाव आली आहे. जे रन रेट होतं 18 धावांचं ते जवळपास येऊन पोचेल. म्हणजे अजून 1 चेंडू बाकी जरूर आहे. 12-13च्या आसपास रन रेट येऊन पोचेल. म्हणजे 1 षटक जर तुम्ही चांगलं टाकलात तर किती कमबॅक होऊ शकतो याचं चित्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळालंय. मात्र 1 पलटवार जरुरी आहे. 1 हमला करावा लागेल. हल्ला करावा लागेल. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज जयेश सज्ज होईल फलंदाजीसाठी.
त्याच्या समोर आहे गोलंदाज, अक्षरशः वेगवान चेंडू टाकण्यासाठी ओळखला जाणारा हा खेळाडू आतिश, आणि त्याच्या समोर आता मात्र डावखुरा गोलंदाज जयेश जयेश सुरेकर. हे देखील नाव खूप परिचित आहे या परिसरामध्ये. मोठ्या फटक्यांसाठी हा देखील खेळाडू ओळखला जाईल. मात्र जबाबदारी खूप मोठी आहे. विकेट्स थांबवायच्या आहेत, धावा बनवायच्या आहेत. गोलंदाजी मार्गवरती आतिशचा आतमध्ये येणारा चेंडू, फ्लिक केलाय चेंडूला, चेंडू चाललाय डीप मध्ये मिड विकेटला. मिड विकेटवरून चेंडूची फेकी आली आहे. या षटकामध्ये केवळ आणि केवळ खर्च केले आहेत आतिशने 2 धावा आणि प्रतिस्पर्धी संघाचे 2 मोहरे त्याने टिपलेत. म्हणजे 2 षटकामध्ये होत्या 36 धावा आणि तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आली आहे 38 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात. मॅच लगेच चालू ठेवा. 2:30 वाजून बरोबर 5 मिनिटं झाली आहेत. 5 मिनिटाच्या आतमध्ये तुमचं षटक संपलं पाहिजे. टायगर ग्रुप आयोजन कमिटीकडून तुम्हाला सक्त ताकीद दिली जाते, कृपया सहकार्य करा, कारण अजून 5 सामने खेळायचे बाकी आहेत. आम्ही सातत्याने तुम्हाला सूचित करतो, कृपया लक्ष द्या. 4थं षटक आणि गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज अमित सज्ज होईल या इनिंगची सांगता करणारा षटक टाकण्यासाठी. अमित आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या एंडकडून सज्ज होईल. टायगर ग्रुप वडवली आयोजित भव्य ओरम टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा. या ठिकाणी श्रिया मांजरेकर आलेली आहे. आज तिचा वाढदिवस आहे आणि टायगर ग्रुपच्या वतीने तिचा वाढदिवस या ठिकाणी साजरा केला जाईल. सूरजजी मांजरेकर साहेबांची ती कन्या आहे. तिला उत्तम आरोग्य आणि उदंड आयुष्य लाभावं यासाठी आमच्या टायगर ग्रुपच्या वतीने आम्ही लाख लाख शुभेच्छा देतोय. आज तिचा वाढदिवस आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज अमित, स्ट्रायकिंग इला जयेश, बॅट एका बाजूला, बॉल दुसऱ्या बाजूला. सुंदर गोलंदाजी, धीम्या गतीचा चेंडू होता, ओळखण्यात थोडासा असफल ठरला. स्ट्रायकिंग इनचा फलंदाज जयेश. धावसंख्या थांबली आहे 38 धावांवरती. म्हणजे 7 चेंडूमध्ये केवळ 2 धावा आतापर्यंत बनवलेत फलंदाजी करणाऱ्या संघाने. यावेळेला देखील सुरेख चेंडू डायरेक्ट हिट केलाय यष्टिरक्षकाने. फलंदाज डावखुरा बाद होईल. क्रिकेट मधली आत्महत्या करून फलंदाज तंबूच्या आश्रयाला परतलाय. 3ऱ्या विकेटचं पतन. धावसंख्या थांबली आहे 38 धावांवरती. न्यू बॅटर लगेचच मैदानामध्ये जायचं आहे. तुम्हाला देखील वॉर्न केलं जात आहे, कृपया वेळ काढू नका. फलंदाज बाद झाल्या लगेच मैदानामध्ये जायचं आहे. वेळेचं बंधन फलंदाजी करणाऱ्या संघाला देखील आहे, याची आपण नोंद घ्या. स्ट्रायकिंग येईल, फलंदाज सज्ज होईल. दिगंबर जो फलंदाज सलामीला आलाय. 2 मोठे धमाके देखील केले आहेत या फलंदाजाने. गोलंदाजी मार्कवरती अमितचा अगोदरपर्यंत चेंडू होता, खराब फिल्डिंग. सलग 2 वेळेला या क्षेत्ररक्षकाने चूक केली आहे. चुकीला माफी नाहीये आणि चेंडू गेलाय सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांसाठी. स्ट्रायकिंग येईलला दिगंबर हमने. टेनिस क्रिकेटच्या विश्वातील या परिसरातील परिचित नाव आहे. बॅटची कडा मिळालाय, क्षेत्ररक्षकाचा सहारा. गलीच्या क्षेत्रात सापडलाय दिगंबर. मात्र बाद होण्यापूर्वी त्याने आपल्या संघाला समयोचित खेळी करून सुस्थितीमध्ये नेऊन ठेवलंय.
3 मोठे फटके त्याच्या बॅटमधून आपण पाहिले. 2 षटकार 1 चौकार, 6 चेंडू आणि 19 धावांची खेळी साकारून दिगंबर पॅव्हेलियनच्या दिशेने. कृपया फलंदाज, तुम्हाला पुन्हा एकदा लास्ट वाउंड केलं जाते. बघा, बाद झालेला फलंदाज बाउंड्री लाईनच्या बाहेर जवळपास येतोय, तरी देखील तुम्ही अजून जात नाही आहेत. लक्ष द्या. पुन्हा एकदा लक्ष द्या. फलंदाजी करणाऱ्या संघाने फलंदाज बाद झाल्यानंतर 30 या सर्कलच्या बाहेर बाद झालेला फलंदाज येण्याच्या अगोदर तुम्ही फलंदाजी करणाऱ्या संघाने म्हणजे दुसऱ्या फलंदाजाने मैदानामध्ये प्रवेश करायचा आहे, याची काळजी घ्या. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज अमित सज्ज झालाय. समोरच्या दिशेने सुंदर फटका, स्ट्रेट ड्राईव्हचा फटका. राहुल द्रविडची आठवण करून देईल हा फटका. आणि यावेळेला आली आहे केवळ 1 धाव. जी चूक या अगोदर 2 वेळा केली होती क्षेत्ररक्षकाने, त्या चुकीची पूर्ती सुधारणा केली आहे. आपल्याकडनं अतिरिक्त धाव खर्च होण्याची काळजी घेतली आहे. धावसंख्या परावर्तित झाली 43 धावा. चौथ्या षटकाचा खेळ प्रगतीपथावरती. पहिल्या इनिंगमधील अंतिम षटक 43 धावा असा धाव फलक. प्रथम फलंदाजी करत असतानाच शिवांश 11 नवगाव क्रिकेट संघ झेल टिपण्याचा प्रयत्न अर्धवट सोडलाय. वेगाने पोहोचण्याचा प्रयत्न केला होता क्षेत्ररक्षकाने चेंडूपर्यंत, मात्र पाहिलं की चेंडू त्याच्या आवाक्यापासून थोडासा दूर आहे. स्वतःला थांबवलं. या चेंडूवरती मिळाले 2 धावा. धावसंख्या पोहोचली आहे 45 धावांवरती. प्रथम फलंदाजी करत असताना शेवटच्या 2 षटकांचा जर विचार केला तर 12 चेंडूमध्ये केवळ 9 धावा बनवलेत आणि 4 गडी गमावलेत. शिवांश 11 नवगाव क्रिकेट संघाने 45 धावांची टोटल आहे. म्हणजेच रोहित शर्माच्या जर्सी क्रमांकापर्यंत धावसंख्या पोहोचली आहे. 46 धावांची विजयासाठी आवश्यकता आहे. बीरवाडी क्रिकेट संघाला 24 चेंडूंचा त्यांच्याकडे असेल कालावधी. बनवायच्या आहेत विजयासाठी 46 धावा. पाहूया मॅचमध्ये काय घडतंय, काय बिघडतंय. शिवांश 11 नवगाव क्रिकेट संघ ही मॅच जिंकेल का, की दुसऱ्या बाजूला बीरवाडी क्रिकेट संघ ही मॅच जिंकेल का? कोणता संघ या ठिकाणी हा सामना जिंकेल सांगण्यासाठी मायक्रोफोनवरती आमचे सहकारी समालोचक हिंदीमधून लक्ष्मणजी खेलोजी सर यांचा आवाज तुमच्या कानापर्यंत येईल. तोपर्यंत मी अमोल जमदाडे तमाम क्रीडा रसिकांची रजा घेतोय. धन्यवाद. धन्यवाद जमदाडे सर. चालू सामना आपण बघतोय शिवांश 11 नवगाव वर्सेस बिरवाडी. बिरवाडी संघाने प्रथमतः टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं आणि फलंदाजीसाठी आमंत्रित केले ते शिवांश 11 नवगाव संघाला. शिवांश नवगाव 4 षटकामध्ये 45 धावा बनवलेल्या आहेत बिरवाडी संघासमोर. आता बघूया कशा प्रकारे ते 45 धावापर्यंत पोहोचतायत ते बिरवाडी संघाचे फलंदाज. पहिल्या 2 चेंडूमध्ये 36 धावा होता, पण मागच्या 12 चेंडूमध्ये 9 धावा फक्त आलेल्या आहेत. चांगली गोलंदाजी अतिश आणि अमितची चांगली गोलंदाजी बिरवाडी संघाकडून. चला लगेच वळूया आपल्या राष्ट्रीय भाषेकडे म्हणजे हिंदीकडे. घेऊन जाते मॅन फ्रॉम लक्ष्मण खेळोजी दिगी कोलीवाड़ा. आपल्या राष्ट्रीय भाषेमध्ये म्हणजे हिंदीमध्ये. टॉस जीत के पहले फील्डिंग का फैसला करके बल्लेबाजी में
नौगांव ने 45 रनों का टारगेट दिया। यहाँ पर प्रारंभिक जोड़ी मैदान में आती हुई निखिल पारवे और प्रेषित। एक निखिल पारवे, ये जो नाम है टेनिस क्रिकेट का एक तारा सितारा, बड़ा नाम है, आदरयुक्त लिया जाता है इस टेनिस क्रिकेट में। यानंतर होणारा सामना लक्ष असू द्या मित्रांनो, याया 11 वालवटी वर्सेस झेन अय्यान 11 मानगाव। दोन्ही संघाच्या कर्णधार कळकळीची विनंती की नाणेफेकीचा कौल घेण्यासाठी टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे। बॉलर नेम कृपया 12वां खिलाड़ू कॉम बॉक्स में जगह हो। बढ़िया शॉट यहां पर, कवर की फील्डर वहां पर, लेकिन मिस स्पीड होती हुई चमचमाता धन्यवाता सीमा पर चौकार। श्रीवर्धन तालुक्याचे युवक अध्यक्ष भाजपाचे आदरणीय श्रीमान प्रणय पेडणेकर, आपणास विनंती असेल की टॉस बॉक्स मध्ये यायचं आणि नाणेफेकीचा कौल घ्यायचा आहे। तर आपण जाऊया आमचे जमदाडे सर। दो गेंदों में 2 चौकों के साथ यहां पर बढ़िया शुरुआत करते हुए निखिल पारवे, इरादे स्पष्ट करते हुए यहां पर 45 रनों के टारगेट का पीछा करते हुए पहली 2 गेंदों पर बढ़िया यहां पर पावर प्ले का फायदा उठाते हुए गेंदबाज तृप्तेश के लिए, ओहो व्हाट अ शॉट, व्हाट अ शॉट, बैकवर्ड स्क्वायर लेग के ऊपर से सीमा रेखा के बाहर 6 रनों के लिए। शिवांश 11 नौगांव, जिन्होंने 4 ओवर में 45 रन बनाए। पहले 2 ओवर में 36 रन आए थे, लेकिन कुल 12 गेंदों में आने वाले 2 ओवर में 9 ही रन बना चुके। बढ़िया गेंदबाजी, किफायतीदार गेंदबाजी हुई। इसी प्रकार से तृप्तेश ने यहां पर महंगे साबित हुए, 3 गेंदों में 14 रन खर्च कर चुके हैं। और निखिल पारवे जो कि याराना मूड में बल्लेबाजी करते हुए थोड़ी गेंदबाजी में हड़बड़ाहट नजर आती हुई, फिर एक बार अपने कदम बॉलिंग मार्ग पर जाते हुए तृप्तेश कभी भी कमबैक कर सकते हैं, अच्छे खासे गेंदबाज है। ओहो क्या बात है, यहां पर उड़ाया फिर एक बार सीमा रेखा के बाहर, लॉन्ग ऑन के ऊपर से 6 रनों के लिए। डीजे मास्टर, अभी तो बच के रहना है इस निखिल पारवे के बल्लेबाजी से, क्योंकि जिन्होंने 4 गेंदों में 20 रन बटोरे हैं। बहुत ही बढ़िया यहां पर सभी दर्शकों का दिल जीत लिया है अपने बल्लेबाजी से तृप्तेश। ओहो ब्लॉकर में बढ़िया जड़ में डालने की कोशिश, यहां पर बढ़िया गेंदबाजी, बढ़िया कमबैक, यही लाइन और लेन के साथ गेंदबाजी करनी होगी तृप्तेश को। निखिल पारवे जिन्होंने अभी तक 5 गेंदों में 20 रन बटोरे हैं, आखिरी गेंद आनी बाकी, बढ़िया कमबैक, अभी भी 25 रनों की दरकार जीतने के लिए। बढ़िया यहां पर अपील कर दी है, लेकिन जड़ में गेंद थी, समझ नहीं पा सके। और इसी प्रकार से पहले विकेट का पतन होता हुआ भिरवाडी टीम के लिए न्यू बॅट्समन लगेच पाठवायचा मित्रांनो।
30 गज दायरेच्या बाहेरच असताना लगेच सुटायचं आहे. धन्यवाद. तर सामन्याकडे बोलूया. पहली ओवर की समाप्ति पर जो कि जिनका मैं जिक्र कर रहा था, निखिल पारवे, उनके पारी का अंत होता हुआ गति में फंसाया आपने, रफ्तार से गिरफ्तार कर दिया बल्लेबाज को, लेकिन अपना काम करके चले गए. छोटखानी बल्लेबाजी की, लेकिन बढ़िया पारी, बढ़िया कारनामा करके अपने पैवेल में डगआउट में जाते हुए निखिल पारवे, जो एक टेनिस क्रिकेट में एक बड़ा नाम है, बढ़िया बल्लेबाजी की. उनकी जगह नए बल्लेबाज मंगेश, उनके खेमे में ताली बज रही है और बजनी भी चाहिए. सभी का दिल जीत लिया यहां पर निखिल पारवे ने, जिनके बल्ले से 2 छक्के और 2 चौके की बौछार हुई. अभी भी स्कोर कार्ड ठहरा हुआ. पहली ओवर की समाप्ति पर 20 रन, 1 विकेट खोकर 20 रन. दूसरा ओवर प्रगति पर है. जयेश आ चुके हैं नए गेंदबाज बिरवाड़ी की ओर से, शिवांश 11 की ओर से. शिवांश 11 नौगांव की ओर से. अभी अच्छी खासी गेंदबाजी करनी होगी अगर नौगांव को ये मैच जीतना है, तो कसी भी गेंदबाजी या चतुराई भराई गेंदबाजी करनी होगी. नए बल्लेबाज मंगेश, प्रेषित ने अभी तक तो खाता नहीं खोला है. ओहो, जड़ में डालने की कोशिश, समझ नहीं पा सके. हल्का सा बैकफुट पंच कर दिया और उसे ढकल दिया. फॉलो थ्रू में गेंदबाज जब तक उठाते कोई रन नहीं, कोई विकेट नहीं. बिंदी गेंद. अभी भी 25 रनों की जरूरत जीत के लिए, 26 रनों की दरकार. ओहो, व्हाट अ शॉट. फील्डर है, लेकिन क्या फील्डर को चका दी गेंद सीमा रेखा के बाहर. 1 बाउंस, चौकार. छियालीस रनों के टारगेट का पीछा करते हुए प्रेषित के बल्ले से आता हुआ पहला चौकार और स्कोर कार्ड यहां पर छलांग लगाता हुआ 24, लॉस ऑफ 1 विकेट, सेकंड ओवर इन प्रोग्रेस. जयेश का दूसरी गेंद पर स्वागत कर दिया. ओहो, क्या बात है. यहां पर समझ नहीं पा सके, बल्ला जरूर घुमाया था. विकेट कीपर की दस्तानों में जाती हुई, कोई रन नहीं, कोई विकेट नहीं. बिंदी गेंद. स्कोर कार्ड ठहरा हुआ 24 रन. जयेश के क्या कहने. यहां पर फिर एक बार बैकवर्ड स्वेले के क्षेत्र में फील्डर है, वहां पर मौजूद. बढ़िया फील्डिंग का मुजाहरा. जब तक थ्रो आए, एक ही रन चुराने में कामयाब दोनों बल्लेबाज. 1 रन के साथ टीम का बढ़ता हुआ स्कोर 25 रन, 25, लॉस ऑफ 1 विकेट, सेकंड ओवर इन प्रोग्रेस. आखिरी 2 गेंदें आने बाकी. 5 रन जरूर खर्च कर दी, 1 चौका जरूर आया है, लेकिन बढ़िया गेंदबाजी, चतुराई भरी गेंदबाजी, उच्च कोटि की गेंदबाजी. मंगेश जो कि स्ट्राइक एट इन पर थे, अभी स्ट्राइक में आ चुके हैं. लेफ्ट हैंडेड बल्लेबाज, खाता ने अभी तक खोला है. उनके लिए स्पीड की जमावट करते हुए नौगांव की टीम. जयेश उठाकर मारने की कोशिश, ऑफ स्टंप पर गेंद थी, सीधी रही, कोई विकेट नहीं, कोई रन नहीं. बिंदी गेंद. आखिरी गेंद यहां पर मंगेश यहां पर समझ नहीं पा सके, अपने रफ्तार से गिरफ्तार होते हुए, गति से बिट करते हुए. ओहो, क्या बात है. यहां पर अपील जोरदार की थी. शायद इस अपील को ठुकराते हुए, नॉट आउट करार देते हुए, यानी कि दूसरी ओवर की समाप्ति पर स्कोर कार्ड ठहरा हुआ 25 रन, 1 विकेट खोकर 25 रन. आने वाली 12 गेंदों में जीत के लिए 21 रनों की जरूरत. बढ़िया कमबैक करते हुए यहां पर शिवांश 11 नौगांव के गेंदबाज, नए गेंदबाजी में परिवर्तन होता हुआ तीसरा ओवर लेके आएंगे अपने स्पेल का पहला विशाल. 12 गेंदों में 21 रनों की दरकार. 12 गेंदें शेष, 21 रनों की दरकार. और बल्लेबाजी का मोर्चा संभाल लेंगे प्रेषित और मंगेश की जोड़ी. मंगेश ने अभी तक खाता नहीं खोला है. 2 गेंदों का सामना जरूर किया है, लेकिन अच्छा कुछ कर नहीं पा सके. 4 गेंदों का सामना किया है प्रेषित ने, 1 चौका जरूर आया, 5 रन बनाए हैं. 12 गेंदों में 21 रनों की जरूरत. यहां पर विशाल 55 नंबर की जर्सी पहने हुए,
शिवांश 11 नौगांव की ओर से। मैच का समीकरण 12 गेंदे 21 रनों की जरूरत। प्रेषित बल्लेबाजी का मोर्चा संभालते हुए ऑपरेशन के बाहर जाते हुए अपर कट कर दिया, फील्डर वहां पर मौजूद है और दूसरा विकेट का पतन होता हुआ यहां पर। बहुत ही बढ़िया कमबैक। धन्यवाद डीजे मास्टर। और यहां पर जिनका मैं जिक्र कर रहा था, प्रेषित, उनके पारी का अंत होता हुआ, जिन्होंने 5 गेंदे में 5 रन बनाए और बढ़िया कैच लिया था डीप पॉइंट के क्षेत्र में। 17 नंबर की जर्सी पहनने वाले सालस, बहुत ही बढ़िया चतुर शतरक्षक है वो, उच्च कोटि की फील्डिंग की थी उन्होंने। और उनकी जगह नए बल्लेबाज विलास। गेंदे बची है 11 और जीत के लिए 21 रनों की जरूरत यहां पर। और विशाल को मिलती हुई पहली सफलता, टीम को मिलती हुई दूसरी सफलता। समीकरण बनता हुआ 11 गेंदे 21 रनों की जरूरत यहां पर। सभी दर्शकों की नजरें टिकी हुई इस कांटेदार मुकाबले के ऊपर। विशाल हमसे दूर जाते हुए सामने वाली छोर से, ओहो, फिर एक बार पॉइंट के ऊपर से कट कर दिया, डीप पॉइंट में जाती हुई गेंद। फिर एक बार सालस है वहां पर, बढ़िया फील्डिंग का मुजाहिरा। कम से कम 2 रन बचाए अपनी टीम के लिए। जब तक थ्रो आए तब तक बढ़िया रनिंग बिटवीन द विकेट दोनों खिलाड़ियों के बीच में। 2 रन आसानी के साथ पूरे कर दिए। 2 रन के साथ टीम का बढ़ता हुआ स्कोर 27 रन, 2 विकेट को 27 रन। तीसरा ओवर प्रगति पर है। अभी 10 गेंदे शेष है, 19 रनों की जरूरत। 10 गेंदों में 19 रनों की जरूरत। विशाल सामने वाली छोर से यहां पर उठाकर खेला है, लॉन्ग ऑन की क्षेत्र में फील्डर है वहां पर मौजूद। बढ़िया फील्डिंग का मुजाहरा, उतनी अच्छी थ्रो, बढ़िया बैकअप। विशाल द्वारा 1 ही रन में संतुष्ट हो जाएंगे। 1 रन के साथ टीम का बढ़ता हुआ स्कोर 28। 9 गेंदे शेष है और 18 रनों की जरूरत यहां पर। कोई भी मौका नहीं दे रहे अपनी गेंदबाजी में। विशाल 55 नंबर की जर्सी पहने हुए, जो कि बेन स्टोक और किरण पोलार्ड का जर्सी क्रमांक है 55। 9 गेंदे शेष है, 18 रनों की दरकार। तीसरा और प्रगति पर 3 गेंदे हो चुके। 3 गेंदों में 3 रन खर्च करके एक सफलता अर्जित कर चुके। सोचने पर मजबूर कर दिया है। सल्ला मसलत करते हुए खिलाड़ियों के साथ गेंदबाज, और होड़ी भी चाहिए। सल्ला मसलत करने से ताकत दुगनी हो जाती है, एक उजाड़ का संचार होता है शरीर में। मंगेश, जिन्होंने अभी तक खाता नहीं खोला, हमसे दूर जाते हुए विशाल, ओहो, यहां पर उठाकर खेला है प्यावेल के सामने, फील्डर गेंद के नीचे आते हुए और एक विकेट का पतन होता हुआ और विशाल को मिलती हुई दूसरी सफलता। डीजे अभी समीकरण बनता हुआ 8 गेंदे शेष है, 18 रनों की जरूरत यहां पर। 46 रनों का टारगेट का पीछा करते हुए बिरवाड़ी की टीम, और जिनका मैं जिक्र कर रहा था मंगेश, जिन्होंने 3 गेंदों का सामना किया, खाता नहीं खोला, डगआउट में जाते हुए निराशजनक स्थिति में, क्योंकि उन्हें पता है संकट मोचक बनना है। उनकी जगह लेने के लिए नए बल्लेबाज आतिश। समीकरण मैच का है 8 गेंदे शेष है, 18 रनों की दरकार है। और यहां पर एकमात्र सफल गेंदबाज है जिनका नाम है विशाल, जिन्होंने 4 गेंदों में 2 सफलता अर्जित की और 3 रन खर्च कर दिए। बढ़िया गेंदबाजी का विश्लेषण उनका। तीसरा और प्रगति भर है, 46 के टारगेट का पीछा करते हुए बिरवाड़ी की टीम, और विशाल ने रोक लगा दी, अंकुश लगाया रनों पर। ओहो, वाटर शॉट, फील्डर है वहां पर मौजूद, और ये फील्डर, बहुत क्या बात है, यहां पर बहुत ही फील्डिंग का मुजाहिरा, यहां पर उच्च कोटि का क्षेत्ररक्षण, वहां पर बढ़िया रनिंग बिटवीन द विकेट दोनों खिलाड़ियों के बीच में। 2 रन दौड़कर पूरे कर दे, कम से कम 4 रन बचाए वहां पर क्षेत्ररक्षक ने।
बढ़िया फील्डिंग का मुजाहरा, स्कोर कार्ड आगे सरकता हुआ 30 रन और जीत के लिए 7 गेंदों में 16 रनों की दरकार। 7 गेंदें शेष, 16 रनों की जरूरत। यहां पर दिल की धड़कनें तेज करने वाला मुकाबला, नवगांव वर्सेस बिरवाड़ी। विशाल हमसे दूर जाते हुए अंपायर को पार करते हुए, ओह क्या बात है, यहां पर फिर एक बार उठाकर खेला है, लेकिन फील्डर दर्शक बनते रहेंगे और गेंद जा रही है तारामंडल में, षटकार। इस छक्के के साथ टीम का स्कोर जा पहुंचा 36 रन। जहां समीकरण बनता था 7 गेंदों में 16, वहां पर 6 गेंदों में 10 रनों की जरूरत। बहुत ही दिलचस्प मुकाबला होता हुआ, कांटेदार मुकाबला होता हुआ, सभी दर्शकों की नजर लगी हुई इस मैच पर। लगेच सुरुवात करायचं आहे सामन्याला, वेळेची भरपूर कमतरता आहे मित्रांनो। विशाल जिन्होंने आखिरी गेंद पर छक्का देकर महंगे साबित हुए, 11 रन खर्च कर दिए, 2 सफलता अर्जित किए थे, लेकिन अंतिम क्षणों तक अंतिम गेंद और सही तरह से सही लाइन और लेन के साथ नहीं कर सके, उसका खामियाजा भुगतना पड़ा टीम को, शिवांश 11 नौगांव को। अब बिरवाड़ी का सूत्र मैच का है, 6 गेंद शेष है, 10 रनों की दरकार है यहां पर, और गेंदबाजी का मोर्चा संभालने के लिए सुजल। 6 गेंद शेष है उनके पास और 10 रनों की दरकार है जीत के लिए बिरवाड़ी को। देखना इस 6 गेंदों में किस तरह से गेंदबाजी कर लेते हैं, सटीक लाइन और लेन के साथ गेंदबाजी करनी होगी। अगर मैच को जीत की तरफ ले जाना है, तो जीत अर्जित करनी है, तो उच्च कोटि की गेंदबाजी करनी होगी। यहां पर बल्लेबाज जिनका मैं जिक्र कर रहा था, आतिश, उन्हें आते ही छक्कों की आतशबाजी करना शुरू कर दी। 2 गेंदों में 8 रन बतौर है। विलास के लिए सुजल सामने वाली छोर से, हमारे कमेंट्री बॉक्स के इन से विलास के लिए नजदीकी फील्ड सजाते हुए, उन्हें पता है 6 गेंदें शेष है, 10 रनों की दरकार। हमसे दूर जाते हुए सुजल अंपायर को पार करते हुए, ओहो क्या बात है, नीची रही गेंद, समझ नहीं पा सके, उठाकर मारने की कोशिश थी। अंपायर का इशारा आना बाकी, अंपायर ने उंगली दिखा दी शायद यहां पर, और एक विकेट का पतन होता हुआ यहां पर, गेंद जाकर सीधी स्टंप पर टकराई। इसी प्रकार से और एक विकेट का पतन होता हुआ, विलास जिनका मैं जिक्र कर रहा था, उनकी पारी 3 पर सिमट पर गई और सूत्र बनता है 5 गेंदे 10 रनों की दरकार यहां पर। न्यू बैटर प्लीज। वैभव 90 नंबर की जर्सी पहने हुए वैभव, विलास की जगह लेने के लिए अभी 5 गेंदे शेष है, 10 रनों की जरूरत यहां पर, और सुजल को मिलता हुआ पहला ब्रेक थ्रू, टीम को मिलता हुआ चौथा ब्रेक थ्रू, चौथी सफलता मिलती हुई। 5 गेंदे शेष, 10 रनों की जरूरत यहां पर। सुजल ने बढ़िया यहां पर आगाज कर दिया अपनी गेंदबाजी से, क्योंकि आने वाली 5 गेंदों में मैं इसी तरह से गेंदबाजी करूंगा और अपने मैच को, अपनी टीम को जीत अर्जित करके दूंगा। यही निर्णय, यही निश्चितता होनी चाहिए मन में। नहीं बल्लेबाज वैभव सुजल के लिए, ओहो क्या बात है, बहुत ही बढ़िया पटकी हुई गेंद, समझ नहीं पा सके, उठाकर मारने की कोशिश, लेकिन सीधी विकेट कीपर के दस्तानों में जाती हुई, और एक विकेट का पतन होता हुआ, यानी कि बैक टू बैक 2 विकेट यहां पर झटकाए सुजल ने। एक बार फिर मैच में वापसी करते हुए शिवांश 11 नौगांव की टीम, हैट्रिक का चांस है उनके पास, शायद इस दिन की दूसरी हैट्रिक हो सकती है। नए बल्लेबाज सचिन, तसेच किशोर पिळणकर, आपणास विनंती असेल की अतिथी कक्षामध्ये यायचं आहे, टायगर ग्रुपने आपली बसण्याची व्यवस्था केलेली आहे। तसेच राहुल मोळरे यांना सुद्धा विनंती असेल की अतिथी कक्षामध्ये यायचं आणि विराजमान व्हायचं आहे।
हा कोण नाही गेला होता तिथे, याला सुरेशला माहिती. नहीं बल्लेबाज सचिन, 4 गेंदे शेष है और हैट्रिक का चांस है. ऑफ स्टंप के बाहर जाने दिया, वाइड करार देते हुए स्कोर कार्ड में बढ़ोतरी होती हुई स्कोर कार्ड जा पहुंचा 37 रन 37. 9 रनों की दरकार अभी, 4 गेंदे शेष. हैट्रिक का चांस है सुजल के पास, जिन्होंने 2 बैक टू बैक यहां पर विकेट चटकाए. सुजल, ओहो क्या बात है, यहां पर हल्की सी अपील की और शायद अंपायर ने फिर एक बार उंगली दिखाते हुए इसी प्रकार से सुजल के गेंदबाजी से आते हुए इस दिन की दूसरी हैट्रिक इस टाइगर ग्रुप के मैदान पर, तीसरी हैट्रिक यहां पर होती हुई. बहुत ही बढ़िया यहां पर गेंदबाजी सुजल ने की है. आते ही 3 बल्लेबाजों को बैक टू द पैवेलियन कर चुके हैं सुजल, जिन्होंने 3 गेंदों पर 3 लगातार झटके दिए हैं. जो कि इसकी पहली हैट्रिक की थी सरफराज ने, फिर रोहन भास्कर ने, अभी तीसरी जो कि जिनका नाम जाता है यहां पर सुजल ने. और यहां पर जो समीकरण बनता है 3 गेंदे शेष 9 रनों की दरकार. बल्लेबाजी के लिए नए बल्लेबाज रोशन, बढ़िया गेंदबाजी यहां पर सुजल द्वारा. 3 गेंदों में 9 रनों की दरकार. नए बल्लेबाज रोशन आ चुके हैं. बैक टू बैक 3 झटके दिए यहां पर शिवांश 11 के नौगांव के इस गेंदबाज ने. भिरवाड़ी के बल्लेबाजों को लेफ्ट हैंडेड बल्लेबाज रोशन. 3 गेंदे शेष समीकरण बनता है 9 गेंदों की दरकार. लेफ्ट हैंडेड बल्लेबाज रोशन तैयार. सामने कमेंट्री बॉक्स के इन से सुजल, बड़ा लंबा रनअप. ओहो रनआउट की संभावना यहां पर, शायद अच्छी खासी फील्ड नहीं हो सके यहां पर थर्ड मैन की क्षेत्र में, फाइन लेग की क्षेत्र में. 1 ही रन के साथ संतुष्ट होना पड़ा. अभी 2 गेंदे शेष है, 8 रनों की दरकार, यानी 2 गेंदों पर 2 चौकों की जरूरत यहां पर. जबकि सुजल आए थे पहले गेंदबाजी करने के, तो 6 गेंदों में 10 रनों की जरूरत थी, लेकिन आखिरी 2 गेंदे बची है और 8 रनों की दरकार यहां पर. क्या अपनी टीम को जीत की दहलीज पर खड़ा कर सकते हैं सुजल, और इस मैच के हीरो भी ठहरा सकते हैं सुजल? सोचने पर मजबूर कर दिया यहां पर. थोड़ी सी हल्की सी सल्ला मसलत होती हुई, रणनीति बनाते हुए स्कोर कार्ड आगे सरकता हुआ 38 लॉस ऑफ 6 विकेट. 6 विकेट खोए यहां पर बिरवाड़ी के टीम ने. और क्या गेंदबाजी की है, जादुई गेंदबाजी, करिश्माई गेंदबाजी. ये गेंदबाजी का सूत्र है. अगर आप संकट में फंस गई हो अपनी टीम और आप उबर कर लाते हो, उस संकट से निकालती हो, तो शायद यहाँ पर टेनिस क्रिकेट में एक बड़ा नाम कमा सकते हो. और आपका नाम है टेनिस क्रिकेट में, वो है गेंदबाज सुजल. सामने है बल्लेबाज आतिश. ओहो ऊपरी हिस्सा लगा, विकेट कीपर के ऊपर से जाती हुई फाइन लेग की क्षेत्र में, और यहां पर आता हुआ सीमा रेखा के बाहर 4 रनों के लिए. 4 रनों के साथ टीम का बढ़ता हुआ स्कोर 42 रन. और यहां पर मैच का सूत्र बनता हुआ 1 गेंद बची है और 4 रनों की दरकार. और इस सीरीज का नियम है कि आपका कंपलसरी रन चेसिंग, ये सीरीज का इस प्रतियोगिता का नियम है. 1 गेंद शेष है और चौकों की जरूरत है. कल के मैच आपने देखा था, अफजल महाड़ और 11 फाइटर मसला शाम के वक्त में बहुत ही महामुकाबला हुआ था. आखिरकार आखिरी गेंद पर जीत अर्जित की थी. महाड़ ने 1 गेंद पर 13 रनों की दरकार थी. रोहित देसाई ने धुआंधार अर्धशतक झलकाया था इस पिच पर, इस ग्राउंड पर, और मैच को ले गए थे. और यहां पर सूत्र बनता है 1 गेंद शेष, 4 रनों की दरकार. सामने है बल्लेबाजी के लिए आतिश. आपको चौके और छक्के की आतशबाजी करनी होगी. दौड़ना शुरू कर दिया, 10-12 कदमों का रन पंपर को पार करते हुए यहां पर उठा करके लाए. इज गोइंग, इज गोइंग, इज गॉन.
धन्यवाद डीजे मास्टर. चालू सामन्यातील बिरवाडीचा एका आणि एक बादशाह ठरतोय तो एक मात्र आतिश ज्यांनी गोलंदाजीमध्ये 2 धावा देऊन 2 गडी गारद केले आणि फलंदाजीमध्ये 2 षटकाने एक चौकारणीशी ज्यांनी 18 धावा कुठल्या तोच ठरतो या सामन्यातील सामनावीर पुरस्काराचा मानकरी. कृपया टॉस बॉक्स मध्ये यायचा आहे आणि आपला सामनावीराचा पुरस्कार घेऊन जायचा आहे. वेल प्ले आतिश. 18 धावा ज्याने फलंदाजीमध्ये कुठल्या आणि गोलंदाजीमध्ये 2 गडी गारद केले असा तो बिरवाडीचा एक मात्र खेळाडू आतिश. तसेच आमचे सूरज मांजरेकर जंद्रुन मजूर सभा युनिट दिघीपोडचे अध्यक्ष यांची कन्या श्रिया मांजरेकर यांचा 3रा वाढदिवस आहे. तिला वाढदिवसाच्या कोटी कोटी मंगलमय शुभेच्छा. मॅच चालू ठेवायचा प्रेझेंटेशन बॉक्स चालू ठेवायचा आणि तिला शुभेच्छा सुद्धा द्यायचा आहे. सूरज मांजरेकर यांची कन्या श्रिया सूरज मांजरेकर 3रा वाढदिवस टायगर ग्रुपच्या मैदानावर साजरा होताना. हॅलो किशोर पेलनकर सर, आपणास विनंती असेल की टॉक्स बॉक्स मध्ये यायचं आहे मॅन ऑफ द मॅचचा अवॉर्ड देण्यासाठी. आतिश बिरवाडीचा